नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सीची पेपर काही दिवसात कंडक्ट होणार आहे. आयोगाचं तुम्ही जर नोटिफिकेशन बघितलं असेल, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की 25 ऑक्टोबरला आपली प्रिलिम्सची पेपर कंडक्ट होणार आहे एम-पी-एस-सी ग्रुप सीचं. त्याचबरोबर आपली मुख्य परीक्षा ज्याला आपण मेन्सची एक्झाम म्हणतो, ती 27 डिसेंबरला कंडक्ट होणार आहे. त्याचबरोबर तर अर्जाची तारीख बघितली, अंतिम तारीख तर 31 ऑफ जुलै आहे. त्याचबरोबर अर्जाचं ऑनलाईन तुम्ही पद्धतीने त्याची जी फीस वगैरे ते पे करू शकता. बघा आजचा हा जो व्हिडिओ अर्ज कसं भरायचं आहे याच्यावर नसून आपला मेन फोकस आहे की 90 दिवस जे काही आता जवळपास आपल्याकडे हातात आहेत त्याला कशा हिशोबाने प्लॅनिंग सोबत अभ्यास करायचं आहे. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, आता जर हा व्हिडिओ जवळपास 20 तारखेला अपलोड होऊन जाणार तर आपल्याकडे 90 पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 4-5 दिवस जास्त घेऊन घ्या. 95 डे वगैरे आपण कन्सिडर करू शकतो. हाऊएव्हर आपण 90 दिवस एक ब्रॉडली घेऊन घेऊ, म्हणजे 3-4 दिवसाचा ॲज अ बफर टाईम पिरियड तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे. तर आता आपण पूर्ण प्लॅन बघू. बघा कुठलीही एक्झाम म्हटलं ना, तर एक सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते त्या एक्झामचे काही बेसिक डिटेल माहिती राहणं. ठीक आहे. आपण 90 दिवसाचा जेव्हा प्लॅन बनवत आहोत, तर एक्झामचं पॅटर्न कशा हिशोबाने आहे, सिलेबसचं आपलं कव्हरेज कसं करायचं आहे. आता सिलेबसचं जेव्हा आपण कव्हरेज करू, त्याच्यामध्ये पण आपण काय करणार आहोत, आपण डेली काय करणार आहोत, डेली कशा हिशोबाने अभ्यास करायला पाहिजे, कोणत्या मंथमध्ये, कोणत्या महिन्यामध्ये किती आपलं टॉपिक्स कंप्लीट पाहिजे या कोणता विषय कंप्लीट पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला किती नंबर ऑफ टेस्ट द्यायचे आहेत, वीकली टार्गेट काय राहायला पाहिजे, प्रत्येक आठवड्याचं किती किती टार्गेट आहे, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं आहे. 90 दिवसाचं प्लॅन म्हणजे प्रॉपर एक्झिक्युशन तुम्हाला आता करायचं आहे. त्याचबरोबर प्रिव्हियस इयर पेपर, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो मागील वर्षीय प्रश्नपत्रिकांचं प्रॉपर ॲनालिसिस, त्याचबरोबर पेपरची प्रॅक्टिस, हे सर्व गोष्टी एखाद्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी इम्पॉर्टंट होऊन जातात. प्रत्येक पॉईंटला आपण वन बाय वन आता डिस्कस करू. आता चालू करूया आपल्या मेजर हायलाईट जी आहे या व्हिडिओची. बघा प्रिलिम्स म्हटलं तर प्रिलिम्सचं एक पॅटर्न असतो. ठीक आहे. तर कशा हिशोबाने एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सीचं पेपर होतो. बघा जनरली हे आयडिया तुम्हाला पहिल्यापासूनच असेल, पण थोडीफार मी एक आयडिया देऊन देते, म्हणजे आपण पूर्ण फ्लोमध्ये पूर्ण एक प्लॅन डिस्कस करू. ठीक आहे. काही मुलं जे सेल्फ प्रिपेअर करत असतील त्यांना पण एक आयडिया येऊन जाते की कशा हिशोबाने त्यांना प्लॅन करायचं आहे. तर बघा आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक पेपर होतो प्रिलिम्सचा, ज्याच्यामध्ये आपल्याला 100 प्रश्न असतात, 100 गुणाचे असतात. ठीक आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असतात. 1 तास आपल्याला जनरली दिलं जातो. ठीक आहे. आता बघा निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये असते. ठीक आहे. जेव्हा तुमचं एखादं उत्तर चुकतो तर तेव्हा तुमचं 25% ज्याला आपण म्हणतो 1/4 मार्क जे आहे ते मायनस केले जातात. म्हणून निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे प्रॉपरली प्रश्न जे आहेत अचूक देणं गरजेचे होऊन जातात. ठीक आहे. आता आपण काय बघू, हे आपल्याला एक एक्झामचं पॅटर्न समजलं. आता सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे एक्झामचं पॅटर्न समजल्यानंतर सिलेबस. आता सिलेबस बद्दल बघा, ही एक आहे एम-पी-एस-सीची आयोगाने अपलोड केलेली सिलेबसची कॉपी. याचं एक प्रॉपर पीडीएफ दिलेला आहे एम-पी-एस-सी आयोगाने. मी याचं पीडीएफ जो आहे टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करून घेईल. त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्या लिंकमधून जॉईन करा आणि हे पीडीएफ चांगल्याने डाउनलोड करा. आयोगाने दिलेली आहे, म्हणजे हे तुम्हाला युजफुल राहणार. म्हणजे आता बघा तुम्हाला हे ब्रॉडली कुठले कुठले विषय करायचे आहे. तुम्हाला इतिहास, ज्याला आपण इतिहास, हिस्ट्री, भूगोल, जॉग्राफी, अर्थशास्त्र, ज्याला आपण म्हणतो आपलं इकॉनॉमी, ठीक आहे, चालू घडामोडी, करंट अफेअर, राज्यशास्त्र म्हणजे आपलं पॉलिटी, सामान्य विज्ञान म्हणजे आपलं सायन्स, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी म्हणजे मॅथमॅटिक्स अँड आपलं रिझनिंग, हे सर्व आपल्याला करायचे आहे. ब्रॉडली आपण इंग्लिशमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला हे सर्व इथे सब्जेक्ट दिसून येईल. परत एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण अभ्यास करतो ना, त्या अभ्यास आपण कशा हिशोबाने केलेला आहे, आपल्याला किती गोष्टी लक्षात आहे, हे सर्व माहिती करण्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट होऊन जाते की रेग्युलर अभ्यास केलेल्या विषयाची टेस्ट देणं, दॅट इज एखादी टेस्ट सिरीज जॉईन करून टेस्ट देणं. म्हणून मी तुमच्यासाठी आणलेलं आहे एक बेस्ट ऑफर, ते आहे टेक्स्टबुक कोचिंगचं. टेक्स्टबुक कोचिंग तुम्हाला ऑफर करताय एक इयरली टेक्स्टबुक पास जे आहे 659 रुपीजमध्ये. त्याचबरोबर जे मुलं फर्स्ट टाइम युजर आहे टेक्स्टबुकचे त्यांनी DK MPSC05 हा कोड पण यूज करू शकतात. आता प्रश्न पडेल तुम्हाला याच्यामध्ये एक टेक्स्टबुक कुठले एक्झाम्स प्रोव्हाइड करतात. तर या टेक्स्टबुक पासमध्ये तुम्हाला जवळपास 1500 पेक्षा जास्त मॉक्स मिळणार. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक एक्झामचे, आज तुम्ही ग्रुप बीची एक्झाम देताय पण कधी जाऊन तुम्हाला सरळ सेवा एखादी परत द्यायची असेल, जसं की आपण बघतो की आपल्याला तलाठीची पद भरायची असेल किंवा एखादी सरळ सेवाची एक्झाम आली तर त्याचे PYQ भेटणार.
टॉपर्स टेस्ट सिरीज आपण म्हणू शकतो याला. ठीक आहे, तुम्हाला नोट्स पण याच्यामध्ये राहतात, रिअल टाइम डाऊट सॉल्व्हिंग सारखे बरेचसे फॅसिलिटीज तुम्हाला टेक्स्टबुक पासमध्ये अवेलेबल आहेत. आणि ते बघा, तुम्हाला इथं प्राइस पण दिसू शकते बघा. जर तुम्हाला 3 महिन्याचा ट्रायल पाहिजे असेल तर 307 मध्ये मिळणार, पण तुम्हाला इयरली पास पाहिजे असेल तर आता ऑफरमध्ये सुरू आहे, ते 659 रुपीजमध्ये तुम्हाला हा प्लॅन मिळणार. तर मिशन ऑफिसरला डेफिनेटली जॉईन करा टेक्स्टबुक सिरीजच्या. तर आपलं टेस्ट सिरीजचं ते होऊन गेलं. आता पुढे काय करायचं आहे, आता पुढे आपल्याला करायचं आहे 90 दिवसाचं प्लॅन. बघा, आपल्याला पहिला टार्गेट आहे की जितकं पण सिलेबस आहे तो आपला 60 दिवसाच्या आतमध्ये 55 to 60 डेजमध्ये कंप्लीट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला रेग्युलर बेसिसवर करंट अफेअर, अरिथमॅटिक आणि PYQ करायचं. अरिथमॅटिक म्हणा किंवा मॅथ्स म्हणा, बुद्धिमत्ता चाचणीचे जे काही प्रश्न आहे त्याला करायचं आहे. हा रेग्युलर करायचं आहे, त्याचं पण मी तुम्हाला कारण सांगते, पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की रेग्युलर बेसिसवर काही विषय करायचे आहे. संडेला, प्रत्येक संडेला आपल्या प्लॅनमध्ये आपण एक टेस्ट देणार. ठीक आहे, त्याच्यानंतर फायनली जे उरलेले आखरी दिवस आहेत 30 to 35 डेज, त्याच्यामध्ये तुमचं फक्त रिव्हिजन, मॉक टेस्ट आणि एरर अनालिसिस. म्हणजे एखादा प्रश्न चुकला आहे तर तो का चुकला, माझा अभ्यास कमी आहे याच्यामुळे चुकलं, की मला आठवत नाही आहे याच्यामुळे चुकलं. ठीक आहे, असं याला आपण म्हणतो एरर लॉग. तर अशा हिशोबाने अनालिसिस करायला पाहिजे. एरर लॉग बनवायचं असते आखरीच्या काही दिवसात. त्याचबरोबर आपल्याला या पूर्ण प्लॅनमध्ये बरेचसे पेपरचं अनालिसिस होऊन जाणार. जसं मी आता टेक्स्टबुकचं सांगितलं आहे, त्याच्यामधून तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करून टेस्ट अटेम्प्ट करू शकता. टेस्ट अटेम्प्ट केलं की तुम्हाला स्पीड आणि ॲक्युरेसी याच्याबद्दल क्लॅरिटी येऊन जाणार. ठीक आहे, आता पुढचं प्लॅन आपण बघूया. तर बघा, आपलं काही डेली प्लॅन्स आहेत. दॅट इज सोमवारी ते शुक्रवारपर्यंत काही आपण प्लॅन्स एक्झिक्यूट करू. त्याचबरोबर तुम्हाला रविवारी, दर रविवारी डिफरंट प्लॅन्स, त्याची एक्झाम्स कशा हिशोबाने द्यायचे किंवा काय करायचं रविवारी, तो प्लॅन आपला डिफरंट राहील, ते मी सांगेल. त्याचबरोबर डेली बेसिसवर काही प्रॅक्टिसेस करायचे आहेत, ते पण मी एकदा आयडिया देते. आता एक बघू. बघा, सर्वात आधी सोमवार ते शुक्रवार दररोज तुम्हाला एखादं मेन सब्जेक्टला उचलायचं आहे. ठीक आहे, 2 सब्जेक्ट तुम्ही सोबत करू शकता. जर तुम्हाला असं असते ना, मुलांना एकच सब्जेक्ट वाचू वाचू बोर वाटायला लागते, ठीक आहे, कंटाळा येऊ लागतो, म्हणून काय करायचं, एखादं सब्जेक्ट घ्यायचं, त्याच्यासोबत सेकंड सब्जेक्ट घ्यायचं, म्हणजे 1 सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 तुम्ही करू शकता. पण तुम्हाला वाटत असेल एका सब्जेक्टला एकदाचा कंप्लीट करायचा आहे, तर तुम्ही एकही सब्जेक्ट रेग्युलरली करू शकता. तो एक सब्जेक्ट केला. रोज रोज आपल्याला गणिताचे बुद्धिमत्ताचे जे काही पेपर्स आहेत किंवा क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहे. कुठून सॉल्व्ह करायचे मी ऑलरेडी सांगितलं, टेक्स्टबुकवर बरेचसे क्वेश्चन्स अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर अरिथमॅटिक रेग्युलर बेसिसवर करायचं. करंट अफेअर दररोज वाचायचं. ठीक आहे, आज वाचून मी 2-3 महिन्यानंतर करील, चालणार नाही, वेळ पहिलेच आपल्याकडे कमी आहे, तर दररोज करंट अफेअर वाचायचं. ठीक आहे, त्याचबरोबर दररोज PYQ बघायचे. म्हणजे आज तुम्ही सपोज वाचत आहे, पॉलिटी हा विषय वाचत आहे, ज्याला आपण म्हणतो राज्यशास्त्र वाचत आहे, तर तिथलं एखादा विषय असेल, एखादा टॉपिक असेल, त्या टॉपिकवरून कसे प्रश्न विचारलेले आहेत ते रोज तुम्हाला बघायचे आहेत. ठीक आहे, जे जुने प्रश्नपत्रिका आहेत तुम्हाला MPSCच्या साईटवर भेटून जाणार. जर नसेल भेटत तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार. पण एकदा आयडिया घ्या की प्रश्न कसे विचारले आहेत आयोगाने. ठीक आहे, आणि नंतर झोपायच्या आधी रोज आपली प्रॅक्टिस व्हायला पाहिजे काही क्वेश्चनची, आणि पुढे काय करणार आहोत त्याचं पण एक ब्रॉड आयडिया राहायला पाहिजे. बघा, त्याच्यानंतर संडेला, दॅट इज प्रत्येक रविवारी तुम्हाला जे काही विषय तुम्ही इथे वाचलेला आहे त्याची टेस्ट द्यायची. टेस्ट कुठून द्यायची, टेक्स्टबुकवरून वगैरे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. ठीक आहे, त्याचबरोबर रोज PYQची प्रॅक्टिस, मॅथ्स करायचं. ठीक आहे, जसं इथे मी मेन्शन केलेलं आहे की तुमचं दररोजमध्ये काय करायचं आहे, दररोज तुम्हाला करंट अफेअर 30 ते 40 मिनिट वाचायचं, मॅथ्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, PYQ बघायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे आणि रिव्हिजन करायचं. रिव्हिजन कुठल्या विषयाची, म्हणजे आज सोमवारी एक जो टॉपिक वाचला तर मंगळवारी त्या विषयाचं रिव्हिजन करायचं आहे, त्यात थोडंसं टाइम देऊन. ठीक आहे, तर हे तुमचं रोजचं प्लॅन राहायला पाहिजे, आणि जे काही आठवड्याभर वाचलेलं आहे त्याची रविवारी टेस्ट द्यायची. ओके, आता नंतर आपल्याला पहिल्या फेजमध्ये आपण काय करू, पहिल्या फेजमध्ये आपण सिलेबस कशा हिशोबाने कंप्लीट करायचा आहे. तर आपला फेज 1चं प्लॅन बघा. फर्स्ट 1 to 55 डेज वीक 1 मध्ये आपल्याला पॉलिटी ह्या विषयापासून सुरू करू. त्याचबरोबर लक्षात घ्या की डेली बेसिसवर तुमचे मॅथ्सचे प्रश्न, बुद्धिमत्तांचे प्रश्न, म्हणजे जे काही अरिथमॅटिकचे क्वेश्चन्स आहे, करंट अफेअर आणि PYQ हे रेग्युलर करायचं आहे. ठीक आहे, पॉलिटी पहिल्या आठवड्यात करायचं. पॉलिटीचं उरलेला भाग आपण सेकंड वीकमध्ये घेऊ. पॉलिटी झालं की आपलं मग थर्ड वीकमध्ये मॉडर्न हिस्ट्री, ज्याला आपण आधुनिक भारताचा इतिहास म्हणतो, आणि महाराष्ट्र इतिहास करायचा आहे. राहिलेलं जे काही आपले हिस्ट्रीचे टॉपिक्स आहेत ते आपण 4थ्या वीकमध्ये पण घेऊ शकतो, पण 4थ्या वीकमध्ये आपलं जॉग्राफी सुरू करून घ्यायचं. ठीक आहे, 5व्या वीकमध्ये आपलं जॉग्राफी राहणार आणि सायन्सची सुरुवात होऊन जाईल. फिजिक्स आणि केमिस्ट्री करा, बायोलॉजी किंवा केमिस्ट्री करा, तुम्हाला जो विषय सोपी वाटतो त्या हिशोबाने तुम्ही बदलवू शकता. मग वीक 6 मध्ये आपली बायोलॉजी, थोडंसं इन्व्हायरमेंटचं पोर्शन. ठीक आहे, आणि रिमेनिंग टॉपिक जर राहत असेल आठवड्या 7व्यामध्ये तर ते टॉपिक करायचे. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला 7 वीक्समध्ये पूर्ण प्लॅन आपलं प्रिपेअर होऊन जाणार. ठीक आहे, हे आपलं फेज 1चं प्लॅन आहे. आता फेज 2 मध्ये काय करायचं आहे,
बघ, फेज 2 आहे आपलं फक्त रिव्हिजन करायचं. ठीक आहे, रिव्हिजन आणि टेस्ट सोडवायचं. ठीक आहे, आता रिव्हिजन कशा हिशोबाने करायचं, म्हणजे आपण रोज तर रिव्हिजन करतोच, पण त्याचबरोबर आपली हे सेकंड टाइम रिव्हिजन होऊन जाईल. वीक नंबर 9 मध्ये पॉलिटी आणि हिस्ट्री करायचं. टेस्ट तर द्यायचंच आहे दर रविवारी आणि हे तर आपल्याला रोज करायचं आहे. वीक नंबर 10 मध्ये आपण जॉग्राफी आणि सायन्सचं रिव्हिजन करू. वीक नंबर 11 मध्ये मिक्स रिव्हिजन, तुम्हाला महाराष्ट्र स्पेसिफिक काय टॉपिक करायचं असेल आणि फुल लेंथ टेस्ट सुरू करून द्यायचं. आणि वीक नंबर 12 तेच आहे आपलं मॉक टेस्टला फोकस करायचं. आणि रिव्हिजनसाठी थोडेफार वन लायनरचे नोट्स वगैरे बनवून घ्यायचं. ठीक आहे, त्याचबरोबर आता जर तुम्हाला वीकली टेस्ट बघायचं असेल तर आपल्याला जवळपास 12 वीक्स येतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपले 6 वीक्स पर्यंत आपलं मेजर प्लॅन काय दिसून येणार, सब्जेक्ट वाईज टेस्ट देणं आणि मग नंतर मिक्स सब्जेक्टचे टेस्ट देणं. म्हणजे कसं तुमचं सेक्शनल टेस्ट होऊन जाणार, ज्याला आपण म्हणतो की सब्जेक्ट वाईज पेपर होऊन जाणार. त्याचबरोबर तुम्हाला पेपर जसा येतो फुल लेंथ टेस्ट, ज्याला आपण म्हणतो प्रत्येक सब्जेक्टचा मिक्स प्रश्न असणे, ते पण प्रॅक्टिस होऊन जाईल. म्हणजे आपल्याला प्रॉपर टाइम आहे टू कम्प्लीट एव्हरी सब्जेक्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर मंथली रोड मॅप तुम्हाला समजलंच असेल की पहिले आपण पॉलिटीपासून सुरू करू. का बरं पॉलिटी, पॉलिटी हा इझी विषय आहे. ठीक आहे, सर्वाला समजण्यासाठी इझी आहे. ऑगस्टमध्ये आपलं पॉलिटी कंप्लीट होऊन जाईल, हिस्ट्री ऑलमोस्ट होऊन जाईल आणि मग आपलं जॉग्राफी स्टार्ट होईल. सप्टेंबरमध्ये आपलं जॉग्राफी कंप्लीट होणार, सायन्स आपलं स्टार्ट होणार आणि काही 4-5 दिवस आपण बफरचे वापरू शकतो. ऑक्टोबर आणि कंप्लीट मंथ आपलं काय आहे, रिव्हिजन करणे, टेस्ट देणे. पीवायक्यू तर आपण रेग्युलर सॉल्व करतो, करंट अफेअर पण रेग्युलर सॉल्व करतो. ठीक आहे, आणि 25 ऑक्टोबरला आपला फायनल डे, ज्या दिवशी आपला एमपीएससी ग्रुप सीचा पेपर आहे. तर अशा हिशोबाने आपण एंटायर जो सिलेबस आहे तो 60 डेजमध्ये कंप्लीट केला. त्याच्याबरोबर आपले उरलेले दिवस आपण रिव्हिजनसाठी घालले आणि संडेला आपण टेस्ट दिली. हे तर आपलं रेग्युलर चालू होतं. तर अशा हिशोबाने आपला 90 दिवसाचा जो काय प्लॅन आहे तो आपण कम्प्लिटली डिस्कस केलेला आहे. त्याचबरोबर मुलांना मी तेच सांगते की आपण जो अभ्यास करतो त्याचं इम्प्लिमेंटेशन हे इम्पॉर्टंट होऊन जाते. तर टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर टेक्स्टबुक कोचिंगचे ऑफर सुरू आहेत. तुम्ही लवकर मिशन ऑफिसर बॅचला जॉईन करून टेस्ट सिरीजला 1 वर्षाचं ॲक्सेस घेऊ शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टिल द एंड हे मेन्शन करा जर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल. आणि त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुपवर मी लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन करा आणि 90 दिवसाचा प्लॅन जो आहे प्रॉपरली अभ्यास करून एक्झिक्यूट करा. थँक्यू.